छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आलेली आहे। कॉल सेंटरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात होती। चिकलठाणा एमआयडीसी मधील इमारतीमध्ये हे कॉल सेंटर सुरू होतं। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालत होतं। त्या ठिकाणी सध्या पोलिसांनी रेड मारलेली आहे। आपण बघू शकता की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आणि फौजफाटा आपल्याला समोर दिसत आहे। 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या कारवाईमध्ये सामील करून घेण्यात आलेले आहेत। समोरच्या बाजूला जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये हे कॉल सेंटर चालत होतं। रात्रीच्या सुमारास दिवसा फोन कॉल करून जे मोबाईल धारक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना फोन करून त्यांना वेगवेगळे आमिष देऊन त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात होती। वेगवेगळ्या स्कीम देणं, त्या माध्यमातून पैसे उकळणं, अशा स्वरूपाचे काम जे आहेत त्या कॉल सेंटरमधून चालत होते। त्यामुळे नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। समोर हा सगळा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। बाहेरच्या बाजूला जरी बघितलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। 100 पेक्षा जास्त कॉल सेंटरवरचे कर्मचारी जे आहेत त्यांची सुद्धा सध्या पोलिसांकडून तपासणी या ठिकाणी सुरू आहे। काही राज्यातले, काही परराज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे कॉल सेंटर चालवलं जात होतं। रात्री 2 वाजल्यापासून ही कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती। धन्यवाद दत्ता दिलेल्या